पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे, औषधीचे जेवी। चालू विषयातली 106 ही ओवी आहे। आता चालू असलेला विषय आहे की जे दैवी संपत्तीत कोणत्या कोणत्या प्रकारचे गुण असतात, अशा गुणांनी संपन्न असलेली जी दैवी संपत्ती, त्याचं वर्णन चाललेलं आहे। आता जितके दैवी संपत्तीचे गुण आहेत तेवढे सगळे कोणातरी व्यक्तीच्या ठिकाणी असतात ना, कारण गुण दाखवणारी व्यक्ती असावी लागते, त्या व्यक्तीच्या ठिकाणी ते गुण आहेत। ती व्यक्ती दैवी संपन्नतेनं भरलेली आहे। सगळेच गुण एकाच्या ठिकाणी असतील असं नाही, पण बरेचसे गुण एखाद्याच्या ठिकाणी असतीलच। आता चालू विषयात त्यांना जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये तप हा विषय चाललेला आहे, कारण कालच्या ओवीत त्यांनी दाखवलं। आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगो। आणि चालू ओवीत काय सांगतात की जे दान द्यायचं आहे ते सर्वस्व देणे, दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, काही त्यातलं शिल्लक ठेवलं नाही, ठेवायचंही नाही। मग कोणतं दान दिलेलं असतं की ते सर्वस्वाचं दान सगळं देऊन टाकलेलं आहे, ते म्हणजे ज्ञानदान। जे साधू महात्मे असतात ते ज्ञानदान करतात। ज्ञानदान करण्यामध्ये सगळं काही सर्वस्व देतात ते। आता ज्ञान हे परमात्म्याचंच आहे, त्यामुळं परमात्म स्वरूपाचं जे जे काही देता येईल ते ज्ञान दिलं। या व्यतिरिक्त जे आहे अनात्म, त्या अनात्माची ओळख करून दिली म्हणजे सर्वस्वच दिलं। थोडं सांगितलं आणि थोडं आपल्याकडं ठेवलं असं साधूकडं नसतं। जैसे फळवणी स्वये सुकणे, औषधीचे जेवी। आता त्याला काय, इथं औषधीचे असा जो शब्द आहे तिथं काही प्रतीमध्ये इंद्रावणीचे जेवी असा शब्द आहे। एकंदरीत तसं पाहायला गेलं तर निर्माण होते इंद्रावणी हे जे फळ असतं ते अत्यंत कडू, ते जर बोटाला लागलं चिरताना तर लवकर कडूपणा जातच नाही। हे पिकून दिसायला तर आकर्षक असतं, पण काय उपयोग आहे त्याचा, म्हणजे ते पिकलं आणि जसं वाया गेलं, काही त्याचा उपयोग झाला नाही। तसं ह्यांच्याकडं सगळं आहे आणि ते द्यायचंच नाही कोणाला असं मात्र नाही। नाना धूपाचा अग्निप्रवेशू, कनकी तुकाचा नाशू, का पितृपक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा। आता कसं याच्यामध्ये आपलं सर्वस्व दिलं जातं त्याचं उदाहरण आहे की त्या उदाहरणात सांगता की जसा धूप किंवा कापूर अग्नीशी समरस झाला म्हणजे सगळा जळून जातो, राखसुद्धा कुठं दाखवत नाही। इतका काय आहे, कापराचा अग्नीची संगती झाली म्हणजे मग संपून गेला, त्याने आपलं सर्वस्व संपून टाकलं। कनकी तुकाचा नाशू, आणि सोन्यामध्ये जे काही इतर मिसळलेलं हिनकस, ते जेव्हा अग्नीत घातलं जातं सोनं तेव्हा हिनकस निघून जातं। हिनकसाने काय घेतलं, स्वतःला जाळून घेतलं। आता त्या सोन्याच्या वजनात थोडंफार घट होईल, पण कस वाढेल ना, सोन्याचा कस वाढला म्हणजे त्यांनी हिनकसानं स्वतःला जाळून टाकून सोन्याला महत्त्व दिलं। का पितृपक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा। आणि वद्य पक्षामध्ये चंद्र जसा कलेनं कमीच होत जातो, अमावस्याला संपतो,
तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चितप. तेव्हा हे जे स्वरूप आहे, ज्याचं त्याचं जे काही असणारं स्वरूप आहे, पण प्रत्येकजण आपल्या स्वरूपापासून दुरावलेला आहे. तेव्हा त्याला स्वरूपाची भेट घालून देण्याकरता जे साधू असतात ते साधू आपल्या ठिकाणी शरीर, वाचा, मन किंवा प्राण या सगळ्यांची झीज करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे हे सतत आटणी करणे जे वीरा त्याची आटणी करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सतत हेच काम आहे की जगाच्या कल्याणासाठी, म्हणजे त्यांना स्वस्वरूपाला मिळवून घालण्याकरता जे जे काही करता येईल ते करतात. हे तप आहे. अशा तऱ्हेची त्यांची तपश्चर्या चाललेली असते. अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चांचू. आता त्याच्यानंतर दाखवलं तर मला आता हे एक तपाचं रूप दाखवलं. आणखी दाखवतो. तप कशाला म्हणावं तर जसं राजहंस पक्षी त्याच्या ठिकाणी दैवी एक काय आहे, शक्तीच आहे की तो दुधात जर काही त्यांनी चोच घातली तो दूध पिऊन घेतो आणि दुधात जेवढं पाणी असेल ते खाली ठेवतो. प्रयोग म्हणून जर तुम्ही मोजून पाणी टाकलं तर जेवढं तुमचं पाणी त्यात टाकलं होतं तेवढं दूध बाजूला निघतं. आणि दुधाच्या अंगात जे काही अंगलगीचं पाणी असेल ते तरी बाहेर पडतंच. म्हणजे काय केलं, दूध आणि पाणी याची निवड केली. तसं हे जे काही आहेत त्यांचं हेच तप आहे की निवड करायला शिकवायची. नित्य काय अनित्य काय, आत्मा काय अनात्मा काय याची सतत काय करायचं, आपल्या ठिकाणी बोध करायचा. आणि आत्माच आपल्या कसा गरजेचा आहे, अनात्म वस्तूचा आपल्याला काहीही उपयोग नाही, असं सतत आपल्या ठिकाणी विवेक जागा राहावा त्याचा ते प्रयत्न करतात. हे एक तपाचं रूप आहे. तैसे देह जीवाची या मिळणी जो उदयजत सुये पाणी तो विवेक अंतःकरणी जागविजे. आता आपल्या ठिकाणी काय झाले तर जीवाला जीवपणा का आला तर जीव देहाशी एकरूप झाला. वास्तविक पाहता देह त्याचं जे स्वरूप आहे ते जड आहे, नाशिवंत आहे. जीव कसा आहे, आत्म्याचं एक अंग आहे. आत्मा जसा काय आहे शुद्ध बुद्ध मुक्त तसा तो आहे. आणि ते या ठिकाणी समजून द्यायचं. देह आणि आत्मा या दोघांची निवड करून द्यायची. या दोघांच्या निवडीमध्ये जेव्हा आपल्या लक्षात येईल की काय आपण कुठं लक्ष द्यावं, जो काही आपल्याजवळचा देहभाव आहे तो सोडून देऊन आत्मभाव आपल्या ठिकाणी ठेवावा. तो विवेक अंतःकरणी जागविजे. तो विवेक आपल्या अंतःकरणात जागवणं, त्याच विवेकाशी जे कोणी त्यांच्या सान्निध्यात येतील त्याला सतत तोच विवेक शिकवणं, त्यांच्या अंतःकरणात तो विवेक ठसवणं, हे तपाचं काम ते सतत करत असतात. पाहता आत्मयाकडे परी बुद्धीचा पैसूसाकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे. आता ज्यांच्या ठिकाणी जसं जसं काय आहे ज्ञान आहे ते स्वतः त्या ज्ञानानं परिपक्व आहेत. त्यांचं ज्ञान आत्म्यापर्यंत गेलेलं आहे. आत्मप्राप्ती झाली, आत्मसाक्षात्कार झाला. आणि आत्मसाक्षात्कार करून घेणारी जी बुद्धी आहे ती कुठे गेली तर ती त्याच्यात बुडून गेली. कारण बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याला धारण करणं म्हणजेच आत्म्यात जवळ जाण्याची क्षमता आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, ते त्या वैभवानं युक्त आहे. त्यामुळं तिचं ते वैभव तिच्याजवळच आहे. आता तिच्या वैभवाला जर ती विसरली असेल तर ते जे काही तिचं विसरणं आहे ते दूर करणं, हे सगळं काम एकदा झालं. बुद्धी आत्म्याकडे वळाली
की मग ती काय करते, आपलं सर्वस्व त्या आत्म्याला देऊन टाकते. तर बुद्धी म्हणून राहिलीच नाही, बुद्धी आत्म्यामध्ये काय झाली, समरस झालेली आहे. सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे. जसं मनुष्य जागा झाला म्हणजे झोपही जातीन, झोपीतलं स्वप्नही निघून जातं, तसं बुद्धी आत्म्याशी एकरूप झाली की ज्या बुद्धीनं देह मी म्हणले होतं तेही निघून जातं. आता त्या बुद्धीच्या ठिकाणी आता जर काही असेल तर आत्म्याच्या ठिकाणी एकरूपत आहे. त्यामुळं ती दुसरं काही जाणून घेतही नाही. तैसा आत्मपर्यावलोचू प्रवर्ते जो साचू, तपाचा हा निर्वेचू. धनुर्धरा एकंदरीत केवळ आत्मप्राप्तीसाठी, आत्मा प्राप्त व्हावा इतर जीवांनासुद्धा म्हणून ज्यांच्या ठिकाणी त्याची तळमळ आहे ते हेच तप करत राहतात. आणि तेच तप खरं निर्वाणीचं तप आहे. त्यांच्या तपाच्या ठिकाणी तोच एक निर्णय झालेला आहे. बाकी आपण पाहतो की पुण्यसंचय झाला, स्वर्गाकडे गेले किंवा आणखीन कोणची सिद्धी प्राप्त केली, अशी कितीतरी तप असतील. पण अशा तपाकडे ह्यांचं नाही. ह्यांचं तप कोणतं आहे, फक्त आत्मज्ञान प्राप्त करून घेणं आणि ते आत्मज्ञान इतराला देणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं, आत्मसाक्षात्कारामध्ये एकरूप होणं, स्वरूपाकार होणं, हेच त्यांचं तप आहे. आता बाळाच्या हिती स्तन्य, जैसे नानाभूती चैतन्य, तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. आता जर काही असेल तर सगळ्याच्या ठिकाणी समभाव हा काय आहे, हा शेवटचा गुण इथं सांगायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं लहान बाळाला आईच्या दुधाशिवाय, आईचं स्तनपान करणं हेच त्याचं असतं, त्याला दुसरं काहीच नाही. आपण कसं हे माझं कुठं गेलं, ते कुठं गेलं, हे कुठं ठेवलं आहे, ते कुठं तरी ठेवा, कपाटात पलीकड ठेवा, याचा विचार करतो. बाळाला दुसरं काहीच लागत नाही. आणि त्यामध्ये त्याला जसं तेवढंच एक आहे, त्याच्याशिवाय अन्य दुसरं काही नाही. तसंच दुसरं दाखवलं की जे कोणी ज्ञानी, त्या ज्ञानीयाच्या दृष्टीनं अनेक बाहेरचे सगळे असले तरी अनेक भूत म्हणजे एक चैतन्यच त्यांच्या ठिकाणी आहे. मग त्या चैतन्याकडं पाहतात ते. उपाधी या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्या चैतन्याला जाणणारे जे संत महात्मे आहेत त्यांच्या दृष्टीनं चैतन्यच सगळीकडे. उपाधीचा त्यांनी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. मग सगळ्या प्राणीमात्राच्या ठिकाणी जर चैतन्य, तर सगळ्याबद्दल त्यांच्याजवळ सौजन्य आहे. हे आर्जव आहे, हे त्यांच्याजवळ असणारा गुण आहे. आणि या गुणाला सांगण्याकरता केवळ एकच ओवी माऊलीने दिलेली. बाकीचे सगळे गुण जे आहेत ते आत्तापर्यंत काय केले, व्यवस्थित समजून सांगितले. आणि एवढ्या एका गुणावरच आर्जव नावाच्या गुणासंबंधीचं विवेचन केलं. अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचाप्यदम. आता हा दुसरा श्लोक आहे. या दुसऱ्या श्लोकामध्ये याच प्रकारचे सगळे दैवी संपत्तीचेच गुण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जे जे काही ह्याच्यात गुण सांगितले ते गुण यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकाराने आहेत त्याच्याबद्दलचं ह्या श्लोकामध्ये सांगताना काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख न देणे ही अहिंसा झाली. यथार्थ व प्रिय भाषण करणे हे त्याच्यानंतर सत्य आलं. आणि आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे ही काय आहे, त्यांच्याजवळचा अक्रोध झालं. कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा किंवा तिथला असलेल्या अहंकाराचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणं, कोणाचीही निंदा वगैरे न करणं, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया,
इंद्रियांचा विषय त्याचा संयोग झाला तरी त्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, हे सगळं जर काही असेल तर हे या दैवी संपत्तीतलेच गुण आहेत. आणि ते या संबंधी काय आहे सांगतात की आता जसं आपण पाहिलं रीर हे जे काही शेवटचं हे शब्द, त्यात लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लाज वाटणे, तसं त्यांच्याकडून आचरण घडतच नाही. असे असणारे हे सगळे गुण आता आपल्याला माऊली त्यांच्या काय आहे निरूपणातून पुढं सांगत आहेत. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाणं. आता यामध्ये काय यमनियमामध्ये जे सांगितलं आहे त्यातलं ह्यातसुद्धा अहिंसा पद आहे. आणि अहिंसा याबद्दल ज्ञानाची लक्षणं सांगताना 13व्या अध्यायातसुद्धा अहिंसा सांगितलंच होतं. तिथं खूप मोठा विस्तार केला आहे. आता इथं मात्र एका ओवीतच ते सांगत आहेत. इथं ते सांगतात की आपल्याकडून शरीरानं, वाचेनं, मनानं, कशाविषयीही सुद्धा, म्हणजे कशात आलं आपल्या क्रियेनं, त्याच्यानंतर आपल्या बोलण्यानं आणि आपल्या मनातसुद्धा दुसऱ्याविषयी किंचितसुद्धा काही त्याच्याबद्दल वाटू नये. उलट दुसऱ्याला कसं सुख लागल, दुसरे आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आणि आपल्या मनाची धारणा बघून कसे सुखी होतील इकडं पाहणं, असं जे वागणं आहे ते त्यांचं अहिंसा आहे. अहिंसेमध्ये त्यांनी काय केलं की आता एरवी कसं असतं, मनुष्याला काय हत्या केली, हाणमार केली तर त्याला हिंसा म्हणतातच. पण त्याच्या ठिकाणी मनातून सुद्धा काहीतरी आपण जर काही त्याचं वाईट चिंतलं तर तीसुद्धा हिंसा आहे. आणि त्याला लागेल असं बोलल्यावर तर काय ती हिंसा आहेच. मनुष्य म्हणतच असतो की मारल्याला वळ जाईल पण तू बोलल्याला माझ्या अंतःकरणातलं जाणार नाही. म्हणजेच या सगळ्या गोष्टी किती तत्परतेनं त्यांच्याजवळ आहेत. त्यांचं शरीर शुद्ध, आचरण शुद्ध, त्यांची वाचा शुद्ध, कोणालाही कसंही काही झालं तरी थोडंसुद्धा खुपणार नाही असं, आणि मनातही काही येणार नाही. आता ती होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. आता मुकुळ म्हणजे कमळ, ते पाण्यात असतं आणि त्याची जी काही आहे टोकदार पुढं गेलेली पान आहे ते कसं आहे तीक्ष्ण आहे. म्हणजे जसं भगवंताचं रूपाचं वर्णन करताना कमल नयन, कमळाच्या पानासारखे ज्याचे काय आहेत की डोळे आहेत, कसं पुढच्या नाकाच्या बाजूकडून निमुळत होत कानापर्यंत लांब गेलेले आहेत, असे ज्यांचे नयन आहेत, असे ज्यांचे डोळे आहेत, असं असणारं ते काय आहे की कमळ. आता त्याचं पान तीक्ष्ण आहे पण मवाळ तितकंच मऊ आहे. त्याच्यामुळं त्याला एक दाखवलं. आणि तसंच चंद्राचं चांदणं सगळीकडे आहे. चांदणं म्हणजे अगदी काय आपण म्हणतो काय आहे की टिपूर चांदणं आहे, पिठासारखं पांढरं आहे पण शीतल आहे. एवढं चांदणं असलं तर त्या चांदण्यात तेज नाही, शीतलता मात्र आहे. शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू, ते ओखदू नाही माघडू उपमा कैची. आता पहा या पहिल्या तुकड्यामध्ये अशी गंमत आहे की शके दाविताची रोगू फेडू, याच्यात अन्वय कसा आहे, दाविताची रोगू फेडू शके असं जे, पण त्याने आता क्रियापद पुढे घेतलं. तर जे औषध असं आहे की तुम्हाला दाखवलं तरी तुमचा रोग निघून जाईल. म्हणजे त्या काही असं आहे की त्या रोगाचं औषध, त्याचं नाव जरी आलं तरी आपोआप काय होतं की आपल्या ठिकाणी असलेले काही आजार आहेत ते सहजतेनं कमी होतात. आणि दुसरी गोष्ट, जर घ्यायचंच ते औषध म्हटलं तर इतर सगळीच औषधं कडू असतात.
पण हे औषध जिभेवर ठेवूस तर गोड गोड गोडच, त्याच्या ठिकाणी कडूपणा अजिबात नाही. मग ह्याला औषध कसं म्हणायचं? आता इतकं सगळं त्याच्या ठिकाणी गुण आहे, पण आपल्याजवळचा रोग घालवतं आहे ना, त्याच्यामुळं हे औषधच आहे. जसं सांगितलं की ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. आता हे जर काही आहे तर ब्रह्मरस हा काढाच सांगितला. काढा नसतो, काढा म्हणजे प्यावासासुद्धा वाटत नाही असा असतो, पण ब्रह्मरसासारखं ब्रह्मरस गोडी जयासी फावली, हे गोड का लागतं? तर ब्रह्मरस गोडच आहे. म्हणून या औषधाला जी काही गोडी आहे ते औषध आपल्याला जर मिळालं तर किती उपयुक्त झालं. तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. आता सगळ्यात आपल्या ठिकाणी जर काही असेल मऊ नाजूक ते आपलं बुबुळ असतं. पण त्या बुबुळात जरी पाणी टाकलं, आता काय होतं, कधी कधी डोळ्यातलं काही असलेला कचरा खडा तर डॉक्टर अशी पिचकारी मारतात, मग त्याने डोळ्याला काय होत नाही. हे पाणी पिचकारी मारलं किंवा पाणी असं टाकलं तरी काही होत नाही. पण हेच पाणी जर एखाद्या पर्वतावर जरी पडलं तरी त्याला काय आहे की खाची पडतात. मोठमोठे पावसाचे थेंब पडायला लागले म्हणजे पर्वतालासुद्धा काय होतं की तिथं रेगा पडतात, पर्वतसुद्धा तिथले तुकडे निघायला बघतात. म्हणजे हे पाणी इकडं डोळ्यासारख्या मऊ ठिकाणी टाकलं तरी काही होत नाही, पण पर्वतावर पडायला लागलं तर मात्र ते त्याच्या ठिकाणचं तुकडे काढतात. तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. आता त्याच्याकरता दुसरी गोष्ट सांगितली की जसं एखादं काय आहे की लोखंड तोडायचं असलं तर तीक्ष्ण असं लागतं, किंवा तीक्ष्ण अशा तऱ्हेच्या लोखंडाच्या शस्त्रानं काही तोडायचं असेल तर तोडलं जातं. तसं इथं जे काही शब्द आहेत ते शब्द इतके चांगले आहेत पण ते तीक्ष्ण आहेत. कशासाठी? तर आपले संदेह तोडतात ना. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे भिद्यते हृदयग्रंथी, ज्या आपल्या ठिकाणी ग्रंथी आहेत, गाठी, तसं तुकाराम महाराज म्हणतात का नाही, बंधनापासून उकललेल्या गाठी. ह्या गाठी आहेत, त्या गाठी निघाल्याशिवाय कसं? मग ह्याच गाठी कशाने जातील? तर त्याला समजून सांगितलं म्हणजे त्याच्या ठिकाणची जी काही आहे संदेहाची गाठ ती सुटते. हे संदेहाची गाठ सोडणारं जसं काय आहे की संदेहाची गाठच तोडली म्हणजे तीक्ष्ण हत्यार आहे, पण तसं नाही. त्यामुळं संदेह गेला आणि ते शब्द कानाला गोड लागले. कारण एकदा एखादी गोष्ट आपल्या ठिकाणी चांगली समजली की ते अत्यंत गोड लागत असते. त्या शब्दाबद्दल आपल्याला सतत आठवण येते की किती अवघड होते, किती दिवस मला हा गुंता सुटत नव्हता, पण त्यांनी सहज बोलले आणि माझा गुंता सुटला. मग ते जे बोलणं आहे ते आपल्याला मधुर लागतं. हे जे माधुर्य आहे ते माधुर्य आपल्या ठिकाणी काय करतं की जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाच्या ठिकाणी स्थिरावतं आणि मग मात्र काय आहे की त्या शब्दाने मनुष्याला असं वाटतं की काय आपण चुकत तर होतो का काय. म्हणजे त्याला लाज वाटायला लागते की एवढंसं आपल्याला का समजत नव्हतं, का आपण ह्या संदेहात अडकलो होतो. आता मात्र सगळं निघून गेलेलं आहे. ऐकता कौतुके कानातेची निघती मुखे, ते साचारिवेचे निबिके ब्रह्मही भेदी. तेव्हा एकंदरीत जे काही आहेत शब्द ज्याच्यामुळं आपल्याला हे समजणार आहे ते कसं आहे तर इतकं काही ऐकायला गोड लागल. कारण काही गोष्टी अशा आहेत की जोपर्यंत तुम्हाला त्यातलं महत्त्व कळालं नाही तोपर्यंत एरवी मनुष्याला अवांतर गोष्टी बोलायला लागलं म्हणजे गोड लागतं. पण ज्याला आत्मज्ञानाची ओढ आहे त्याला मात्र आत्मज्ञानाविषयी बोलायला लागले की गोड लागतं, ते शब्द त्याला गोड लागतात.
आणि मग काय करतो तो, कानातेची निगती मुखे, म्हणजे कानच जसं काय ऐकायला तयार आहेत अशा तऱ्हेचा, आणि त्याच्या ठिकाणी सुद्धा हे जे आहे हे बोलणं कसं आहे तर साचारी वेचे निबिके, जे अत्यंत सत्यत्व सांगणार। आता ब्रह्मसुद्धा काय आहे तर ब्रह्म सत्य आहे, हे आपल्याला का सांगावं लागलं तर आपण असत्याच्या नादी लागलो म्हणून ब्रह्माही भेदी, ब्रह्मही भेदी, त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर ब्रह्म त्यामुळं कळालं। सत्य ते सत्यच आहे ना, पण त्याचा सत्यपणा कुठं निघून गेला काय की दुसरंच सत्य तिथं आलतं। मग ते दुसरं सत्य नसून खरं सत्य काय ते आत्ता कळालं। मग खऱ्या अर्थानं जे काही होतं ब्रह्म झाकलेलं ते आमच्या पुढं उघडं झालं। जसं काय आहे की नारळ सोलावं लागतो, त्याची वरची करवंटी काढावी लागते, मग आतलं खोबरं मिळतं। तसं पेरू त्याला काही नाही लागत, आंबा काय करावं लागतो, पिळावं लागतो, साल काढून टाकावं लागते। पण पेरू सफरचंद हे सालीसह असतं, तसं आता ब्रह्म सहज सगळं मिळालं, कारण त्याची काय उकल करावी लागली नाही। किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवून येणे, यथार्थ तरी खुपणे नाही कवणा। आता त्यातले सगळे शब्द आहेत, कारण सत्य गोष्ट समजून सांगत असताना काय असतं की बोलणारं थोडंसं वाटतं जे सत्यापर्यंत आहे ते कसं काय, कारण कोणालाही खरं सांगायचं आणि खरं त्याचा जर दोष काढायचा झाला तर दुःख वाटतं ना, पण तो दोष निघाला तरी पाहिजे ना। बोलल्यावर त्याला वाईट वाटत असलं, पण हे यांचं तसं नाही, कारण त्यांच्या ठिकाणी जे काही दुःखाची कारणं आहेत ती दुःखाची कारणं इतकी सहजतेनं समजून देतात आणि ते सत्यतेनं झकवून येणे, म्हणजे फसवत नाहीत आपल्याला। मग दुःख कशामुळं झालं आहे, आपण दुःखी कशामुळे, काही नाही, दोनच गोष्टीत, एक मीपणा धारण केला आणि माझेपणा धारण केला आहे। या दोन्ही गोष्टी, एक उदाहरण सांगतात। काय झालं, एक कावळा होता आणि त्याला एक असं भाकरीचा तुकडा सापडला आणि त्याने ते धरला चोचीत आणि खाण्यासाठी फांदीवर जाऊन बसला की बाकीच्या कावळ्यांनी पाहिलं आणि सगळे त्याच्या पाठीमागं लागले। आता त्याला लक्षात आलं की हे सगळे आपल्या आलेत, त्याने दिले तो भाकरीचा तुकडा सोडून। दुसऱ्याने धरला, त्याच्या मागं सगळे गेले, म्हणजे हे सोडलं की आपल्या पाठीमागचं दुःख जातं हे त्याला लवकर कळालं, म्हणून त्यांनी ते तोंडातलं सोडून दिलं। तसं कशामुळं दुःख जातं हे यथार्थतेनं जर कळालं तर खुपणे नाही कवणा, मग कसं वाईट वाटेल की खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला दुःख होतं हे आता लक्षात आले आणि ते आता आपल्याला यथार्थपणाने कळाले, मग कसं वाईट वाटेल, काय त्याला त्रास होईल त्याचा। एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी कीड, आगीचे करणे उघड, परी जळो ते साच। आता दुसऱ्या गोष्टी सांगितल्या की काय असतं, वरचं जे आहे त्याला समजून देण्याकरता सांगतात की पारधी असतो आणि त्याची एक युक्ती की कसं शिकार करायची, तर सुंदर असा आवाज करत जातो आणि गाईच्या आडून चालतो, त्यामुळं त्या हरणाला वाटतं गायच आहे आपल्याजवळ आली, त्यात काय, मग ते त्या आवाजाकडं मुग्ध होतं आणि तिकडं बघत राहतं आणि हा जवळ गेला की त्याला बाण मारतो। म्हणजे तो जसा त्याच्या ठिकाणी काय करतो की काहीतरी त्याला भुलवणारा ध्वनी काढतो आणि त्यामुळं ते सापडतं त्यात। आता हे जसं झालं तसं अग्नीनं काही गोष्टी जळाल्या, पण त्या जळण्याकरता जसं त्याच्या सानिध्यात त्या इंधनाला यावं लागलं आणि त्यामुळं गेलं। हे जसे दोन्ही गोष्टी का घडल्या त्याला उदाहरण वर्ण दिलं की जे आपण नको असताना सांभाळलं म्हणून आपल्याला काय आहे की ते अगोदर प्रिय वाटत होतं आणि ते सोडून दे म्हणल्यावर वाईट वाटत होतं, पण मग सोडून दिल्यावर कळालं की खऱ्या अर्थानं सुख आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।